Second guard, okay, good morning. We have completed in the first video in a queue पर्यंत आपण आलो होतो. You may stand there when the disciple or follower came in the court of the king. The guard asked him his identity. Then after giving identity, he requested, that is the disciple requested to the second guard, I want to see and to give honest to the great king of अंधार नगरी ऑफ द चौपट राजा. त्याला मला भेटायचं आहे, भेट द्यायची आहे. लाऊड व्हॉइस, हळू आवाजात, फ्रॉम बॅक स्टेज, हळू आवाजात. आता इथं प्रश्न दिला, व्हॉट आर द टायटल्स ऑफ किंग चौपट. हे तुम्हाला मी सांगितलं होतं, टायटल म्हणजे या ठिकाणी पदवी. टायटल म्हणजे हेडिंग पण होतं, शीर्षक पण होतं, लक्षात घ्या. लाऊड व्हॉइसेस, हिअर हिअर यू पीपल, हिअर यू पीपल, जनो ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल. आता एवढी विशेषणं दिलेली राजाची ही एवढी एका ओळीमध्ये तुम्हाला लिहायची. दॅट्स वाय यू हॅव टू रीड देम केअरफुली. I have underlined some of them in the lesson. For example, noble, उदात्त, दिलदार, great hearted, most revered, अतिशय दयाळू, most gracious, अतिशय काइंड, मोस्ट लर्न. आता या ठिकाणी लर्न मीन्स एज्युकेटेड, अतिशय शिकलेले, सवरलेले. चौपट ऑफ दिस वास्ट किंग, या भव्य साम्राज्याचे राजाधिराज महाराज, असं स्तुती त्याने केली त्या शिष्याने. मेक वे किंगडम, मेक वे फॉर द किंग, राजाला रस्ता द्या. बो या ठिकाणी बो म्हणजे पहा, या ठिकाणी चित्रामध्ये याने मुजरा केला. टू द रॉयल मोनार्क, मोनार्क शब्द आलेला आहे. मोनार्क हा मीन्स किंग, आलं लक्षात. रॉयल हे विशेषण आलेलं आहे बघा या ठिकाणी, रॉयल मोनार्क. किंग चौपट अराइव्ज, टू अराइव्ह म्हणजे आगमन होणे, राजाचं आगमन होतो. टू द फन फेअर, फन फेअर म्हणजे असा गाजा वाजा, इथं शब्द दिलेला आहे मराठीत पण. ऑफ बिगुल्स, बिगुल तुम्हाला माहिती त्याचा आपण वाजवतो. अँड ड्रम, ढोल, अँड टेक्स हिज प्लेस, आणि राजा आपल्या सिंहासनावर आरूढ होता. थॉर्न म्हणजे सिंहासन बघा. किंग लेट द कोर्ट बिगिन, चला कामकाजाला सुरुवात करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, तो दूत असतो त्याचा नंबर 4चा, त्या राजाचा. द फर्स्ट कंप्लेंट, पहिली कंप्लेंट आहे महाराजा. द फर्स्ट कंप्लेंट म्हणजे तक्रार. थीप, ती चोराची कंप्लेंट आहे. थीप म्हणजे चोर. इन ब्रॅकेट रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, घाईघाईने येतो आणि मोठमोठाल्याने आक्रोश करतो. जस्टिस, मला न्यायदान करा. जस्टिस महाराज, न्यायाधीश. जस्टिस म्हणजे न्यायाधीश. ओ मोस्ट ग्रेट किंग, ए राजाधिराज. आता ग्रेट ही सुद्धा पदवी दिलेली. ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. टू बेग फॉर ची याचना करणे किंवा भीक मागणे, अशी फ्रेज लिहून घ्या. टू बेग फॉर. आणि वाक्यास हे सरी वाक्य तुम्ही उपयोगात आणलं तरी चालेल, कारण आपल्याला फ्रेजेसचा वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारल्या जातो. किंग सेड, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. राजा म्हणाला, काय तुझी तक्रार काय. थीप, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधार नगरी, त्या नगरीचं नाव लक्षात ठेवा. माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग हॉनेस्ट थ्यूज. थ्यूज हा शब्द आलेला आहे. व्हॉट इज बाय मीन थ्यूज. इट्स प्ल्युरल ऑफ थीप. थीप या शब्दाचा अनेक वचन आहे. एक चोर, अनेक चोर. आम्ही दोघं प्रामाणिकपणे चोर होतो बघा. आता चोर कधी हॉनेस्ट असतो का. दिस इज ह्युमरस स्टोरी. हॉनेस्ट, चोर आणि हॉनेस्ट. द हॉनेस्ट ॲडजेक्टिव्ह डज नॉट सूट विथ द वर्ड थीप ऑर थ्यूज. थीप या शब्दाला ते शोभतं का, नाही. ऑल दीज इयर वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन, आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिक होतो. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड, आणि त्या
कामाचं आम्हाला काय पारितोषिक मिळालं? रिवॉर्ड मीन्स अवॉर्ड, विक्ट्री. आलं लक्षात? लास्ट नाईट, काल रात्रीला विथ ग्रेट एफर्ट्स, मोठ्या प्रयत्नाने, वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे. जेव्हा एका व्यापाऱ्याच्या घराच्या भिंतीला आम्ही मोठं होल पाडलं, टू एंटर इन टू द हाऊस टू रॉब, चोरण्यासाठी आम्ही गेलो, तेव्हा ते व्यापारीचे सगळे कुटुंब बाहेर गेलो होतो. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस, आणि पियर म्हणजे आत घुसणे, टू गो इन थ्रू. आत माझा मित्र उचला. वेन सडनली, सडनली म्हणजे क्विकली, द वॉल कोलॅप्स, भिंत कोसळली. कोलॅप्स मीन टू फॉल, पडणे. वेल्स लाऊडर, मोठ्याल्याने आवाज होतो, कर्कश. अँड मोठमोठ्याल्याने असा आवाज होतो. माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आता या ठिकाणी सडनलीला समानार्थी शब्द इन्स्टंटली. सडनली, इन्स्टंटली, क्विकली, इमिजिएटली, सून, दीज आर द सिमिलर आर सिनोनिमस वर्ड टू वन अनदर. एकमेकांचे समानार्थी शब्द आहे. आणि यू हॅव टू राईट डाऊन ऑल पेअर्स ऑफ सिमिलर अँड अँटेनिमस वर्ड इन युअर नोटबुक. रिमेंबर वन थिंग, किल्ड, आणि जागच्या जागी ठार झाला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड, माझा एकुलता एक मित्र मी गमावून बसलो. अँड पार्टनर, नुसता मित्रच, ही वॉज नॉट ओनली माय फ्रेंड बट ऑल्सो पार्टनर, तो माझा मित्रही होता धंद्यात. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट. मर्चंट हा शब्द आला आहे. फॉल्ट, फॉल्टला अनेक शब्द आहे बघा. फॉल्ट आहे, इथं मिस्टेक दिलेला आहे, एरर दिलेला आहे, फाऊल दिलेला आहे. फॉल्ट म्हणजे गलती, चूक. फॉर लिव्हिंग इन अ हाऊस, त्या घरात राहत असणाऱ्या व्यापाऱ्याची ती चूक आहे, कारण त्याने ही बिल्ट सच वीक वॉल्स, त्याने अशा प्रकारच्या कमकुवत भिंती बांधल्या. किंग, फेच, फेच मीन्स टू ब्रिंग, जाऊन आणणे, टू कॅरी. द मर्चंट ॲट वन्स, जा लगेच त्याला घेऊन या एकदाचा. अ लाईफ फॉर लाईफ, जीवाच्या बदल्यात जीव दिला गेला पाहिजे, म्हणजे शिक्षा दिली पाहिजे. द मर्चंट मस्ट बी हँग्ड, त्याला फाशी दिली पाहिजे. टिल डेथ. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न, तिसरा गार्ड जातो, कोण कोणला आणायला जातं लक्षात ठेवा. आणि लगेच घेऊन येतो विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. आता या ठिकाणी मर्चंट दाखवला आहे बघा, तो राजाला मुद्रा करतो. नमस्कार महाराज, यू आर माय, कॅन वी कॉल थ्यूज ट्रूली हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट. आता ही दोन्ही करकट, चोराला म्हणजे चोर फार मेहनती असतो आणि फार प्रामाणिक असतो, अशी विशेषणं त्याला शोभत नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. मर्चंट, ओ नोबल, आता इथे नोबल पण आलेलं आहे. आय हॅड नो इंटेन्शन, इंटेन्शन म्हणजे उद्देश, ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल. हे एवढे सराईत आणि व्यावसायिक लोक, चोर, यांना मला मारण्याचं होतं. इट इज नॉट माय फॉल्ट, आला पुन्हा फॉल्ट शब्द. इट इज नॉट माय मिस्टेक दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कॉलॅप्स. आता घराची भिंत पडली, यात माझी काय चूक? माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. या ओळीला अंडरलाईन करून घ्या, कारण ही ओळ तुम्हाला पुढे काम येणार आहे. अंडरलाईन दिवर दिस सेंटेन्स. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिक लेअर. ब्रिक लेअर म्हणजे काय? मॅशन, MASON, मॅशन म्हणजे गौंडी. वन हू बिल्ड द हाऊस, घराचं बांधकाम करणारा, विटामध्ये, दगडामध्ये, त्याला ब्रिक लेअर असं म्हणलं. ब्रिक म्हणजे वीट, ब्रिक आणि लेअर हा कंपाऊंड वर्ड येतो खरा, म्हणजे गौंडी काम करणारा. हू केअरलेसली बिल्ट सच वीक वॉल, आणि त्याने ही भिंत कशी बांधली? निष्काळजीपणाने. किंग, ब्रिंग द केअरलेस ब्रिक लेअर इमिजिएटली. आता इमिजिएटली शब्द आले जावा, इन्स्टंटली आला, क्विकली आला, इमिजिएटली आला, हे शब्द समानार्थी आहे. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट, त्याला त्याच्या चुकीबद्दल त्याला फासावर चढवलं पाहिजे. इफ यू हॅड बीन द मर्चंट, इमॅजिन युअर सेल्फ, दिस इज अनरियल कंडिशन ऑफ पास्ट, व्हॉट वूड यू लाईक टू सेड? इमॅजिन if you were in place of that merchant, then what would you like to do? What would you have to said? तुम्ही मर्चंटच्या जागी जर आपण असतो तर काय म्हणाला असतो बघा.
सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ ब्रिक लेअर्स. आणि त्या गौंड्याला घेऊन येतो. हा गौंडी दाखवला बघा, हा ब्रिक लेअर ज्या चित्रात दाखवलेला आहे बघा. ब्रिक लेअर हो मोस्ट काइंड. आता इथं काइंड बी आलेलं आहे बघा. काइंड लॉर्ड अँड किंग. ए राजा महाराजा. निलिंग टू द किंग. राजा पुढे गुडघे टेकवले आहे बघा या ठिकाणी. निलिंग डाऊन बिफोर द किंग. आय बेग यू मी आय बेग माय लाईफ डोंट सेंड मी. सेंड म्हणजे पाठवणे. टू द गॅलोज. मला सोळावर पाठवू नका. आय ॲग्री. ॲग्री म्हणजे सहमत असणे. दॅट इज ॲक्सेप्ट दॅट आय बिल्ट द वॉल. मी घर बांधलं. विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. आणि ज्या घरची भिंत कोसळून एक मनुष्य पण गेला. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. माझ्या निष्काळजीपणामुळे नाही झालं केअरलेसनेस. द मॉर्टर विच आय यूज्ड टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. ते जे चुना कालवायचे सिमेंट कालवायचं मॉर्टर असतं ना मोठं, तसं मॉर्टर म्हणजे तोप पण होतं. लहानशी तोपच म्हणू आपण त्याला. तर ती या ठिकाणी आय यूज्ड टू ले ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. तर ती कशी होती? अतिशय निकृष्ट दर्जाची होती. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. आणि त्यामध्ये अधिक पाणी मिक्स झालं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि हा पूर्णपणे कोणाची चूक आहे? ती मॉर्टर मेकर हा कंपाऊंडवर आलाय. त्याने जी तोप बनवली त्याची चूक आहे. लगेच किंग सेड समॉन. टू समॉन मीन्स टू ब्रिंग. टू कॉल बोलावणे. समॉन मीन्स टू कॉल द मॉर्टर मेकर ॲट वन्स. जा ती तोप बनवल्याला घेऊन या. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याच्या त्या विचारहीन कृतीमुळे त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. इन ब्रॅकेट फर्स्ट गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर हू रसेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. लगेच राजा पुढे त्याला हजर केलं जाते. या ठिकाणी बसलाय बघा तो. कसा बसलाय तो बघा आता. मॉर्टर मेकर सेड वेलिंग लाऊडली. मोठमोठाल्याने ओरडतो. काय? फॉरगिव्ह मी. टू फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. ओ मर्सीफुल किंग. मर्सीफुल हे पण विशेषण आलेले. हे दयाळू राजा प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला मरेपर्यंत हँग टू डेथ अशी फ्रेज लिहून घ्या. टू हँग टू डेथ म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा देणे अशी फ्रेज लिहून घ्या. आय हॅव वाईफ अँड टू यंग चिल्ड्रन. मला एक पत्नी आहे, 2 तरुण लहान लहान मुलं आहे. हू विल लुक आफ्टर देम. मी गेल्यानंतर त्यांचा सांभाळ कोण करील? त्यांची काळजी कोण घेईल? किंग युअर केअरलेसनेस हॅज लॉस्ट अ लाईफ. अरे पण तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाला जीव गमवावा लागला. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. आता तू काय केलं पाहिजे? तुला त्याची शिक्षा दिली पाहिजे. मॉर्टर मेकर नो 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 माय रॉयल लॉर्ड. रॉयल आलं बघा. आय एम नॉट टू ब्लेम. मला दोष देऊ नका. टू ब्लेम म्हणजे टू ॲक्यूज ऑफ. आरोप करणे, दोष देणे. द पॉट विच आय यूज्ड टू पॉवर. पॉवर म्हणजे ओतणे किंवा शिंपडणे. आणि त्याच्या अपोजिट वर्ड आहे ड्रिझल. ड्रिझल रेन. रिमझिम पाऊस पडे. DRIZL. ड्रिझल ऑर ट्रिकल. त्याच्या अपोजिट पॉवर अँड पॉवर साऊंड डिफरंट मिनिंग. दॅट इज होमोफोन. POWER. राईट डाऊन. POWER. पॉवर म्हणजे शक्ती. दॅट इज फोर्स, बल. आणि हा पॉवर POUR. पॉवर म्हणजे ओतणे किंवा शिंपडणे, जोरात असं शिंपडणे. वॉटर इन टू द मॉर्टर. आणि त्या याच्यामध्ये जे हॅड अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. त्याचं तोंड असं मोठं होतं त्या तोफेचं. सो एक्सेस वॉटर. आणि म्हणून जास्त पाणी त्या ठिकाणी गेलं. पॉवर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. आणि म्हणून त्या चुन्याच्या ढोलीमध्ये त्या याच्यामध्ये जास्त पाणी ओतल्या गेलं. आय वॉज हेल्पलेस. मी सहाय्य आहे, मला मदत करा. इट इज द पॉटर्स फॉल्ट. आणि त्या गौंड्याची चूक आहे. फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. रीड द प्ले केअरफुली.